छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जंभाळा तांडा येथे होत असलेल्या बालविवाह दामिनी पथक आणि महिला बाल विकास समिती आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत थांबवण्यात आला। महिला बाल विकास समितीचे नितेश दुर्वे यांनी बालविवाहाची माहिती दिल्यानंतर दामिनी पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती। जांभळा तांड्यावर पोहोचल्यावर एका घरासमोर लग्नाचा मंडप जेवणाची तयारी आणि वऱ्हाडी मंडळी उपस्थित असल्याचं आढळून आलं। नवरीच्या वेशात असलेल्या अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता ती 9वीत शिक्षण घेत असल्याचं समोर आलं। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून मुलगी आईवडिलांसोबत ऊसतोडीचं काम करत असल्याची माहिती मिळाली। मुलीला 5 बहिणी असून भाऊ नसल्याने तसेच नवरदेव हा नात्यातील आणि कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती असलेल्या असल्यामुळे घर जवाई करण्याच्या उद्देशाने विवाह ठरवण्यात आल्याचे पालकांनी सांगितले। यावेळी नितेश दुर्वे यांनी पालकांकडून बालविवाह न करण्याचं लेखी हमीपत्र घेतलं। तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अंतर्गत 18 वर्षाखालील मुलींचा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असल्याची माहिती देत शिक्षा आणि दंडाच्या तरतुदीची समजावून सांगितल्या। मुलीचा जन्म दाखला आणि इतर कागदपत्रांसह बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।